शेतकऱ्याच्या हातामध्ये पेरणीच्या अगोदर पीक विम्याची रक्कम द्या. बहुजन विकास अभियानाची उपजिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाने मागणी केली आहे. यावेळी बहुजन विकास अभियानाचे प्रणेते संजय कुमार, ज्ञानेश्वर पवार, लक्ष्मण आडे, पप्पू शेवाळे, गंगाधर शेवाळे, नरसिंग गुरमे, राजकुमार गाथाडे, अमोल सूर्यवंशी, राजकुमार कारभारी, गोरख वाघमारे, जावेद शेख, आकाश पाटील, मोहन पाटील आदी उपस्थित होते. आज आम्ही बहुजन विकास अभियानच्या वतीने सर्व शेतकऱ्यांना घेऊन, कष्टकरी कामगारांना घेऊन या ठिकाणी माननीय उपजिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलं आहे की लातूर जिल्ह्यामध्ये पीक विमा जो रक्कम आहे ती तात्काळ अदा करण्यात यावी, शेतकऱ्यांना वाटप करण्यात यावी, मागणी प्रामुख्याने घेण्यात आली आहे. काही लोकांना तर 25% देखील रक्कम मागची मिळाली नाही. अनेकांना 25% अग्रिम रक्कम मिळाली, मात्र काही लोक यापासून वंचित आहेत. अशा शेतकऱ्यांना देखील अग्रिम रक्कम द्यावी. हे रक्कम विम्याची येत असताना बँका जवळपास एक महिना पैसा वापरत आहेत. तात्काळ रक्कम शेतकऱ्यांना देण्यात यावी. आता 7 जूनपासून वर्ग निघतो, शेतकरी आगोटीची पेरणी करतात आणि त्या पेरणीच्या कामासाठी त्यांना पैसा लागतो. मग ही रक्कम तात्काळ शेतकऱ्यांना देण्यात यावी, ही मागणी बहुजन विकास अभियानच्या वतीने. कारण पीक विमा हा शेतकऱ्यांचा हक्क आहे. 1 रुपया का त्यांनी भरलेला आहे. मागच्या वेळेस 1000 रुपये भरले, त्यावेळेस 1 रुपया भरला. नमो योजनेच्या अंतर्गत 1 रुपया भरून शेतकऱ्याची रक्कम आजपर्यंत खात्यावर जमा झाली असं सांगण्यात येतं, मात्र ती आजपर्यंत रक्कम मिळाली नाही. महिना शेतकऱ्यांना वाट बघावं लागत आहे. हा शेतकऱ्याचा अन्याय आहे. मुलांची मागणी सरकारकडे मागणी आहे. तात्काळ रक्कम शेतकऱ्याच्या पदरी पडली पाहिजेत. तात्काळ वाटप झाली पाहिजे रक्कम. आणि मागची जी 25% रक्कम आहे ती देखील वाटप झाली पाहिजे. अनेक शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळालं नाही, ते पीक कर्ज देखील शेतकऱ्यांना मिळालं पाहिजे. आणि जे मागचे कर्ज दे शेतकऱ्याचं, ते कर्ज देखील शेतकऱ्याला माफ झालं पाहिजे. ही मागणी बहुजन विकास अभियानची सातत्याने आहे. आम्ही अनेक वर्षांपासून शेतकऱ्याच्या मागणीसाठी वेगवेगळे आंदोलन करत आहोत. वेगवेगळे आंदोलन आम्ही केलेत. उर्मिळ सत्याग्रह असेल, लाटणे असेल, साप्ती असेल, असे वेगवेगळे सत्याग्रह करून शेतकऱ्याच्या न्याय मागणीकडे आम्ही लक्ष वेधण्याचं काम आमच्या बहुजन विकास अभियानच्या वतीने आम्ही करत आहोत. पुढे देखील आम्ही सातत्याने असेच पीक विम्याची रक्कम संबंधित बँकेने येत्या 4 ते 5 दिवसात वर्ग निघण्याच्या अगोदर तर वाटप नाही केली तर बहुजन विकास अभियान बँकेसमोर तीव्र असे आंदोलन करण्यास सांगू इच्छितो. जय हिंद.